ओम साईराम. साईबाबा हयात असताना ते एक दिवसाआड चावडीत झोपायला जात असे. बाबांच्या चावडीत झोपायला जाण्याला कालांतराने मिरवणुकीचे स्वरूप आले. 10 डिसेंबर 1909 या दिवशी भक्तजन बाबांना टाळ मृदुंगाच्या गजरात राजेशाही थाटात मिरवणुकीने वाजत गाजत चावडीत घेऊन जाऊ लागले. शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यास गेलात तर तेथून रिक्षाने 10 मिनिटाच्या अंतरावर साई हेरिटेज आहे. तेथे गेल्यावर तुम्हाला साईबाबांच्या काळातील वातावरण, प्रसंग, परिस्थिती पाहायला मिळेलच, पण त्या घडविलेल्या स्टॅच्यूंना पाहून साईबाबांच्या काळातील वातावरण देखील अनुभवायला नक्की मिळेल. साई हेरिटेजच्या सुरुवातीला आपल्या बळीराजाचे सोनेरी क्षण गाई, म्हशी, बैल, गोठा, शेती यांच्या स्वरूपात पाहायला मिळेल. लहान ते मोठ्यापर्यंतचा मनोरंजक खेळ देखील येथे तुम्ही खेळू शकता. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून साई हेरिटेजचे वर्णन आणि माहिती मिळेलच, पण शिर्डीला गेल्यावर साई हेरिटेजला जाण्याची संधी अजिबात गमावू नका. 125 रुपये पर पर्सन साई हेरिटेजची एंट्री फी आहे. गावातील कष्टकरी स्त्रिया चूल पेटवता यावी यासाठी शेणाच्या गोवऱ्या करून सुकायला भिंतीवर लावत आहे आणि हा कष्टकरी माणूस देखील लाकडे फोडत आहे. बायजमा आणि साईबाबांचे नाते आई आणि मुलाप्रमाणे, बहीण आणि भावाप्रमाणे असे होते. साईबाबा हक्काने बायजमाबाईंकडे जेवायला जात असे. त्या काळी पापड वाळवणीच्या पद्धती ऋतूनुसार घरगुती पद्धतीने केल्या जात असत. कष्टाचं फळ आणि दुपारची झोप ह्या भर उन्हात निवांत सावलीखाली झोपलेल्या शेंगदाण्यावाल्याकडे पाहूनच कळतं. आणि आताच्या जनरेशनमध्ये तर सगळं रेडीमेड विकतच दुकानात मिळतं. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, काम हे काम असतं. साईबाबा गावातील लोकांना कामात हातभार लावत असत. मातीची भली मोठी तुळस असो किंवा सारवलेल्या शेणावर काढलेल्या रांगोळ्या असो, गावाकडील आठवणी जाग्या करतात. साईबाबांची भिक्षा ही नियमित नव्हती, पण जेव्हा बाबा भिक्षा मागायला जात असे तेव्हा अन्नाचा पहिला घास हा कुत्र्याला आणि पशुपक्ष्यांना देत असे. साईबाबांचे शिर्डीत आगमन झाल्यावर ज्या 3 व्यक्तींशी सर्वप्रथम संपर्क आला त्यातले एक होते काशीराम शिंपी. बाबांना ते रोज काही ना काही देत असत. बाबा त्यानंतर कोणाचकडून दक्षिणा घेत नसे. उदरनिर्वाहासाठी हा माणूस कोंबडीची झापं विणताना दिसत आहे. युग किती बदललं आहे. अगोदर लोक आरशात पाहून हसायचे आणि आता मोबाईलमध्ये पाहून हसतात. हा आहे गावातील वाणी. ऑनलाईन काळातील लोकांसाठी ह्या वाण्याच्या दुकानातील वेगळेपण हे वेगळेच असेल. साईबाबा जातीभेद मानत नसे. स्वतःच्या हाताने अन्न शिजवून सगळ्यांना जेवू घालत असे. बाबांच्या दरबारात कोणी मोठा आणि कोणी छोटा असा भेद नव्हता. हा आदर्श खरंच बाबांचा खूप थोर आहे. बाबांसाठी सगळेच जण हे समान होते. पुढील चित्रीकरणात तुम्हाला कळेलच की गावात जर कोणावर अन्याय झाला असेल तर गावकऱ्यांसमोर न्यायनिवाडा होत असे. अखेर घंटानाद करून निर्णय हा ऐकवला जात असे. आताच्या काळात निरोगी आयुष्यासाठी लोक जिमला जातात. त्यावेळेला जिमची गरज नव्हती, कारण कामेच अशी होती की आयुष्य हे निरोगी होतं. लोहाराची बायको आपल्या बाळाला कडेवर घेऊन भट्टीची भाता फुंकत होती. भाता फुंकता फुंकता कडेवरची पोर निसटली, थेट भट्टीत पडली. त्या क्षणी द्वारकामाई साईबाबांनी पेट्या भट्टीत हात घालून त्या चिमुरडीचा जीव वाचवला. शारीरिक समस्यांचे निवारण करण्यासाठी लोक साईबाबांकडे जात असे. अब्दुल बाबा हे निरपेक्ष साई भक्त होते. त्यांच्या इतकी बाबांची सेवा करण्याचे भाग्य इतर कोणालाच मिळाले नाही. बाबांची राहण्याची जागा, द्वारकामाई व चावडीची दैनंदिन साफसफाई करणे, बाबांच्या दैनंदिन वापरातील भांडी, कपडे धुणे, आजारपणात त्यांची सर्व प्रकारची शुश्रूषा करणे ही कामे अब्दुल बाबा मनापासून करत. साईबाबा त्यांना आवडीने अब्दुल म्हणून हाक मारत. विहिरीवर पाणी भरायला जाताना, सणाच्या दिवशी, घरोघरी बांगड्या भरण्याचा प्रोग्राम या निमित्ताने सर्व स्त्रियांचा विरंगुळा होत असे. बांगड्याचा व्यवसाय करणारी स्त्री घरोघरी जाऊन बायकांना सेवा देत असे. स्त्रीचं माहेरघर. पुढील व्हिडिओ माहेरवाशिणीचा आहे. सासरी गेलेली मुलगी जेव्हा शिर्डीत येत असे तेव्हा बाबा तिला ओटीचा नारळ देत असे आणि तिची खणा नारळाने ओटी भरत असे. बळीराजा चित्रीकरणात शेतात काम करताना दिसत आहे. खऱ्या आयुष्यात बळीराजामुळेच आपण अन्न ग्रहण करू शकतो.
साईबाबांच्या काळातील ज्या प्रकारचे गावातील वातावरण होते तसे हुबेहूब वातावरण आणि रचना साई हेरिटेजमध्ये मांडण्यात आली आहे. साई हेरिटेजला तुम्ही गेलात तर बाबांच्या काळातील वातावरण तुम्हाला 200% अनुभवास मिळेल आणि 125 रुपये देखील वसूल झाल्यासारखे वाटतील. पूर्वी प्रत्येक गावात वेशीजवळ चावडी असायची. चावडी म्हणजे गावातील गप्पा मारण्याची जागा. गावचा कोतवाल, पोलीस, पाटील चावडीवरील चर्चेनुसार गावचा कारभार करत असे. त्या चावडीचे नशीब थोर म्हणून साईबाबांसारख्या महासंताचे पाय त्या वास्तूला लागले आणि चावडीचे मंदिर झाले. साईबाबा चावडीत झोपायला आल्यानंतर त्यांची पूजा आरती होत असे. मग आता तुम्ही कधी भेट देताय साई हेरिटेजला?